राशी 6 ते 12 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। तूळ राशीचे व्यक्तिमत्व म्हणजे संतुलन, सौम्य आणि नात्यांना जपणारे असते। तुम्हाला प्रत्येक गोष्टीत हार्मनी हवी असते आणि कुठलाही वाद टाळण्याकडे तुमचा स्वभाव झुकतो। या आठवड्यात तुमचाच हा स्वभाव तुम्हाला अनेक ठिकाणी पुढे नेणार आहे, पण काही ठिकाणी स्वतःचा आवाज उठवणंही तितकंच महत्त्वाचं ठरेल। या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची डिप्लोमसी आणि समजूतदारपणा चमकून दिसेल। एखादा गोंधळ किंवा तणावपूर्ण परिस्थिती तुम्ही शांतपणे हाताळाल आणि त्यामुळे लोकांचा तुमच्यावर विश्वास वाढेल। वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी संबंध अधिक मजबूत होतील। मात्र प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःवर जास्त ताण घेऊ नका। तुमचं मत मांडणंही तितकंच गरजेचं आहे। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा संतुलित राहील। उत्पन्न आणि खर्च यामध्ये योग्य बॅलन्स ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल। एखादी छोटी पण फायदेशीर संधी मिळू शकते। तुमचा विचार निर्णय घेण्याचा स्वभाव तुम्हाला आर्थिक स्थिरता देईल। नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खास असेल। तुमचा प्रेमळ आणि समजूतदार स्वभाव नात्यांमध्ये गोडवा निर्माण करेल। जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील, तर कुटुंबातही शांत आणि आनंदी वातावरण राहील। एखाद्या जुन्या गैरसमजाला तुम्ही सहजपणे दूर करू शकाल। तूळ राशी आरोग्याच्या बाबतीत मनशांती सर्वात मोठा प्लस पॉइंट ठरेल। मानसिकदृष्ट्या तुम्ही हलके वाटाल। संगीत, ध्यान किंवा तुमच्या आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवला तर तुमची ऊर्जा आणखी वाढेल। तूळ राशीवाल्यांनो, हा आठवडा तुमच्या स्वभावाशी अगदी जुळणार आहे। संतुलन, प्रेम आणि समजूतदारपणा यामुळे तुम्ही प्रत्येक परिस्थितीत सुंदर मार्ग काढाल। फक्त एक लक्षात ठेवा, कधी कधी स्वतःसाठी उभं राहणंही तितकंच आवश्यक आहे। तूळ राशी हा आठवडा संतुलन साधणार आहे, कारण शुक्र ग्रह खगोलीय प्रभावांमध्ये सुसंवाद साधत आहे, ज्यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील। सोमवार हा सहकार्याचे वातावरण निर्माण करेल। कामाच्या ठिकाणी सहयोगाच्या संधी परस्पर फायद्याचे ठरतील। मंगळवारी प्रेरणा मुक्तपणे वाहत असल्याने सर्जनशील मार्गांचा शोध घ्या। वैयक्तिक प्रकल्पांना अधिक परिष्कृत करण्याचा विचार करा। बुधवारी तुमच्या आकर्षणामुळे सामाजिक संबंध दृढ होतील आणि नवीन मैत्री वाढेल। गुरुवारी आर्थिक बाबींना प्राधान्य दिले जाईल, ज्यामुळे सामायिक संसाधनांचा मुत्सद्दीपणे वापर करण्याची गरज आहे। शनिवार, रविवार विचारपूर्वक चिंतनास प्रोत्साहन देईल। शुक्रवार सर्जनशीलतेला चालना देईल, जो कलात्मक प्रकल्पांसाठी किंवा कलेचा आस्वाद घेण्यासाठी आदर्श आहे। शनिवार वैयक्तिक उपचारांवर भर देईल। फावल्या वेळेतील उपक्रम किंवा ध्यानातून स्वतःला आराम द्या। रविवार संतुलनाच्या गरजेवर भर देईल। जीवनशैलीच्या सवयींचे पुनर्मूल्यांकन करा आणि सुसंवादी जीवनासाठी प्राधान्यक्रम निश्चित करा। या बदलांचे नम्रपणे स्वागत करा। हे समजून घ्या की वैयक्तिक आणि व्यावसायिक भागीदारी तडजोड आणि नवनिर्मितीतूनच बाहेरतात। सुसंवादाला तुमचा मार्गदर्शक तारा मानल्यास हा आठवडा वाढ आणि समृद्धी, नातेसंबंधांचे वचन देतो। तसेच तुमच्या जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये सौंदर्य आणि संतुलन निर्माण करण्याच्या तुमच्या जन्मजात क्षमतेची पुष्टी करतो। तूळ राशीवाल्यांनो, हा आठवडा म्हणजे जणू तुमच्या मनाच्या लहरींशी परफेक्टली जुळणारा प्रवास आहे। तुम्हाला आयुष्यात नेहमी शांतता, प्रेम आणि बॅलन्स हवं असतं, आणि याच आठवड्यात हे सगळं हळूहळू तुमच्या आयुष्यात उतरू लागेल। जिथे काही गोष्टी विस्कळीत वाटत होत्या, तिथे आता सगळं पुन्हा नीट बसत असल्याची जाणीव होईल। कामाच्या ठिकाणी तुम्ही नेहमीप्रमाणे शांतपणे पण प्रभावीपणे परिस्थिती हाताळाल। एखादा तणावपूर्ण प्रसंगात तुमचं एक वाक्य, तुमचा एक निर्णय सगळं बदलून टाकू शकतो। लोकांना तुमच्यातला तो बॅलन्स दिसेल जो सगळ्यांकडे नसतो। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी इतरांसाठी झुकत राहिला तर कुठेतरी स्वतःला हरवू शकता। या आठवड्यात 1-2 वेळा स्वतःसाठी ठाम उभं राहणं गरजेचं ठरेल आणि ते तुम्हाला आतून अधिक मजबूत करेल। पैशांच्या बाबतीत हळूहळू स्थिरता जाणवेल। काही मोठा बदल नसेल, पण सगळं नियंत्रणात आहे अशी शांत भावना नक्की येईल। एखादी छोटी संधी तुमच्या लक्षात येईल, जी पुढे मोठा फायदा देऊ शकते। फक्त तुमचा इंट्युएशन ऐका। नात्यांच्या बाबतीत हा आठवडा खूप खास आहे। तुमच्या मनातल्या भावना ज्या तुम्ही नेहमी शब्दात मांडत नाही, त्या आता बाहेर पडतील। जोडीदारासोबत एखादी मनापासूनची कन्व्हर्सेशन होईल, ती नात्याला एक नवीन गोडवा देईल। कुटुंबातही तुमच्यामुळे एक शांत, प्रेमळ वातावरण तयार होईल, जिथे प्रत्येकाला सुरक्षित वाटेल। आरोग्याच्या बाबतीत मनाला मिळणारी शांतता हीच तुमची खरी ताकद असेल। तुम्ही जास्त विचार करता, पण या आठवड्यात थोडं सोडून देणं शिकाल।
एखादं गाणं, एखादी संध्याकाळ तुम्हाला आतून हील करू शकते. तुळ राशीवाल्यांनो, हा आठवडा तुम्हाला सांगतोय सगळं ठीक होणार आहे. तुम्ही जसं आयुष्याला बॅलन्स देण्याचा प्रयत्न करता तसंच आयुष्यही आता तुमच्यासाठी सगळं सुंदर बनवायला लागलं आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रवासाचा आनंद घ्या. तुळ राशीवाल्यांनो, या आठवड्यात फक्त गोष्टी ठीक होणार नाहीत तर त्या तुमच्या मनासारख्या घडायला लागतील. आतापर्यंत ज्या गोष्टींसाठी तुम्ही मनात शांतपणे इच्छा धरून ठेवली होती त्यांना आता वास्तव्यात येण्याची चिन्हे दिसू लागतील. योग्य वेळ ज्यांची तुम्ही वाट पाहत होतात ती आता हळूहळू तुमच्याकडे येते. तुमच्या आयुष्यात एखादी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. ती कामाशी संबंधित असू शकते, पैशांशी किंवा एखाद्या खास व्यक्तीशी संबंधित असू शकते. छोटा का होईना पण हा पॉझिटिव्ह मुमेंट तुम्हाला आतून खूप आनंद देईल आणि पुढे जाण्याची नवी ऊर्जा देईल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतील. तुमच्यातली शांतता, समजूतदारपणा आणि सौंदर्य लोकांना आकर्षित करेल. एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल मनात आदर किंवा प्रेम बाळगून असेल आणि ते आता हळूहळू समोर येऊ शकतं. जिथे तुम्हाला वाटत होतं की मी खूप दिलं पण काही मिळालं नाही, तिथे आता ब्रह्मांड तुमचं बॅलन्स करतंय. तुमचं चांगुलपण वाया गेलेलं नाही, त्याचं फळ आता वेगवेगळ्या स्वरूपात तुमच्याकडे येईल. मनाच्या पातळीवर तुम्ही अधिक हलके, आनंदी आणि होपफुल वाटाल. एखादं स्वप्न, एखादी इच्छा पुन्हा जागे होईल आणि यावेळी ती पूर्ण होण्याची शक्यता अधिक आहे. एकूणच हा आठवडा तुम्हाला एक सुंदर संदेश देतोय. तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी येत आहेत आणि त्या तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सुंदर असतील. कारण या आठवड्याची सुरुवात होते एका शांत सकाळी, जिथे सगळं नेहमीसारखं दिसतं पण आतून काहीतरी वेगळं हलायला लागतं. तुळ राशीवाल्यांनो, तुम्ही नेहमीप्रमाणे सगळ्यांना समजून घेत स्वतःच्या भावना थोड्या बाजूला ठेवून दिवस सुरू करता. पण या आठवड्यात ब्रह्मांड तुमच्यासाठी काही खास प्लॅन करून बसलंय. पहिल्या 2 दिवसात तुम्हाला एखाद्या छोट्या गोष्टीत आनंद सापडेल. कदाचित एखादा मेसेज, एखादं कौतुक किंवा एखादी अनपेक्षित भेट. ती छोटीशी गोष्ट तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल आणि तुम्हाला जाणवेल, हो, काहीतरी चांगलं सुरू होतंय. मध्य आठवड्यात कामाच्या ठिकाणी एक छोटा टर्निंग पॉईंट येऊ शकतो. जिथे आधी गोंधळ वाटत होता तिथे अचानक क्लॅरिटी येईल. एखादी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि तुमचं मत विचारेल. त्या क्षणी तुम्ही फक्त इतरांना खुश ठेवणारे नसून स्वतःचं महत्त्व ओळखणारे बनाल आणि हाच क्षण तुमच्यात एक नवीन कॉन्फिडन्स निर्माण करेल. आर्थिकदृष्ट्या एक छोटीशी आनंदाची बातमी तुमचे दार ठोठावू शकते. कदाचित एखादा अडकलेला पैसा किंवा अचानक मिळालेली संधी. ती खूप मोठी नसली तरी तुमच्या मनाला समाधान देणारी असेल. तुम्हाला वाटेल, हो, आता सगळं हळूहळू सेट होतंय. आणि मग येतात आठवड्याचे शेवटचे दिवस, जिथे नात्यांमध्ये एक सुंदर बदल दिसेल. जोडीदारासोबत एखादी साधी संवाद खूप खास बनेल. जिथे शब्द कमी पडतील पण भावना सगळं सांगून जातील. कुटुंबातही तुमच्यामुळे एक शांत, प्रेमळ वातावरण तयार होईल, जिथे प्रत्येकाला तुमचं असणं महत्त्वाचं वाटेल. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट हळूहळू बदलत जाईल. ती म्हणजे तुमचं स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन. तुम्ही जे नेहमी इतरांसाठी करत होतात ते आता स्वतःसाठीही करू लागाल आणि तुम्ही जे नेहमी शांत राहून सहन करत होतात तिथे आता हळूहळू स्वतःचा आवाज ऐकू येईल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही मागे वळून पाहाल आणि जाणवेल, काही मोठं घडलं नाही पण माझ्यात काहीतरी खूप सुंदर बदललं आणि हाच बदल तुमच्या पुढच्या प्रवासाची सर्वात मोठी ताकद असेल. एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी हा नवीन आठवडा उत्तम असेल.